मनापासून स्वागत करतो. सुरुवातीला मला तुमची राजकीय पार्श्वभूमी विचारायची आहे. कशी सुरुवात झाली राजकारणाला, कशा पद्धतीने राजकारणात आला, काय सांगा? तसं मला कॉलेजच्या जीवनामध्येच समाजामध्ये काम करण्याची आवड होती आणि समाजामध्ये काम करता करता मी राजकारणामध्ये आलो. समाजामध्ये काम करता करता राजकारणात आलात. मग समाजामध्ये अशा पद्धतीचं काय काम आपण आवर्जून केलं की तुम्हाला वाटलं की राजकारणामध्ये यावं? काय तसं म्हणजे आमचं जे गाव आहे सांगली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाचं, की तिथून सोलापूर जिल्हा सुरू होतो आणि कायम दुष्काळी भाग. मग गावामध्ये जे काही गोरगरीब लोक आहेत त्यांच्याकडे ज्या काही अडचणी असायच्या त्याला लगेच मदतीला धावून जाणं. गावात म्हणजे काही उत्सव असतात आहेत आमच्या आज बी, त्या उत्सवामध्ये मी हिरिरीनं भाग घ्यायचो आणि त्यामुळे हळूहळू थोडस पुढे येत गेलो आणि साहजिकच लोकांनी या ठिकाणी मला राजकारणामध्ये येण्याची संधी दिली. आता तुम्ही पंचायत समितीला सामोरं जाताय म्हणजे निवडणुकीला, याच्या अगोदर कोणती राजकीय पद आपण भूषवलेत? मी 2010 साली बोंबिवडी ग्रामपंचायतचा प्रथम सरपंच झालो. 2010 ते 15 या काळामध्ये मी सरपंच पद भूषवलं आणि त्या काळामध्ये साधारण 2011-12ला या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा दुष्काळ पडलेला होता आणि त्या दुष्काळामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. कारण दुष्काळाकडे माणसांनी संधी म्हणून बघितलं पाहिजे आणि त्या दुष्काळामुळं मला एवढं गावामध्ये काम करता आलं की मागेही झाली नव्हती कामं, पुढेही होणार नाहीत एवढी कामं मी त्या कालावधीमध्ये दुष्काळाच्या माध्यमातून केली. सर, तुमच्या बरोबर बोलताना मला सुरुवातीला तसं जाणवतं की तुम्ही राजकारणात असाल किंवा इतर गोष्टीमध्ये अतिशय उत्साही पद्धतीने काम करत असाल असं मला जाणवतंय. मग ही जी दुष्काळाची संधी तुम्ही म्हटलात, कशामध्ये संधी बघितलीत, काय कामं केलीत आणि लोकांनी तुम्हाला राजकारणात संधी दिली? अगदी बरोबर आहे. दुष्काळामध्ये त्या काळामध्ये ज्या काही रोजगार हमीच्या योजना होत्या त्या योजना सगळ्या योजना मी माझ्या गावामध्ये राबवल्या. आणि यामध्ये पहिल्यांदा माझ्या कालावधीमध्ये 50 ते 60 विहिरी एक वर्षामध्ये रोजगार हमीच्या विहिरी गोरगरिबांना पहिल्यांदा मी माझ्या काळामध्ये झाल्या. त्यानंतर दुसरं म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा हा एक मोठा प्रोजेक्ट आमच्या गावामध्ये राबला गेला आणि 2013ला ज्या वेळेला पहिल्यांदा पाऊस पडला, मला वाटतं आमच्या गावातलं जे काही पडलेलं पावसाचं पाणी होतं ते जमिनीमध्ये सगळं मुरलं आणि त्याचा आम्हाला प्रचंड मोठा फायदा झाला. पाण्याची जी पातळी होती ही वरती आली आणि 2012 नंतर पुन्हा दुष्काळ पडला पण एवढी आम्हाला काही जाणवलं नाही, दुष्काळाची एवढी झळ आम्हाला पोचली नाही. कारण ह्या सगळ्या पेरण्या तुम्ही आधीच करून ठेवल्या दोनात करणार. आणि त्यामुळं दुसरं म्हणजे रोजगार हमी योजना चांगली राबवल्यामुळं या ठिकाणी जास्तीचा निधी वेगळ्या प्रकारे गावामध्ये आला आणि त्या निधीमुळं दुसरी कामं आम्हाला गावामध्ये करता आली. अख्खं गाव आम्ही कॉन्क्रिटीकरण केलेलं होतं त्या काळामध्ये 2012, 13, 14. तुमचा पंचायत समिती गण जो आहे किती गावांचा आहे? 9 गाव आहेत. आमचं पश्चिमेकडं तडवळे गावापासून गण हा सुरू होतो, तो एंड आमचा पिंपरीला होतो आणि आमचा हा गण मला वाटतं महाराष्ट्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असेल की आमच्या ह्या गणातील 7 गावांना 9 पैकी सोलापूर जिल्ह्याची बॉर्डर आहे. म्हणजे आमचा हा सगळा गण सीमावर्ती भागामध्ये जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाचा हा आमचा मतदारसंघ आहे. 7 गावं 9 पैकी जिल्ह्याची शेवटच्या टोकाची गाव आहेत. आता तुम्ही गावांचा विषय सांगितलं, खरं तर मी तुमच्या जिल्हा परिषदेचे जे उमेदवार आहेत दादासाहेब होबाले त्यांच्याशी चर्चा केली आणि 13 गावांचा हा सगळा जिल्हा परिषद गट आहे आणि याच्यामध्ये 9 गावं जी आहेत ते तुमच्या पंचायत समिती गणात येतात आणि उरलेली आहे ती करगणी पंचायत समिती गणात जातात. तर तुमच्या 13 गावांचा या जिल्हा परिषद गटाचं म्हणजे रचना कशा पद्धतीची आहे? मग ती जातीय समीकरण असेल किंवा मग बाकीच्या इतर समीकरणातून ज्या राजकारणाच्या याच्यामध्ये राहून आपण ज्या त्या भागाच्याकडे बघितलं पाहिजे त्याबद्दल काय सांगाल? समाजामध्ये नाव होतं समाजामध्ये कुटुंबाचं, पण गरीब कुटुंब, वडील चुलते, मेंढपाळाचा व्यवसाय, शेती आणि एकत्र कुटुंब पद्धती आहे. आजही माझ्या घरामध्ये 20 माणसाचं कुटुंब आहे, चुलत भाऊ वगैरे आम्ही सगळी एकत्र आहे आणि मी घरामध्ये लहान आहे सगळ्यात आणि माझ्या सगळे भाऊ मोठे आहेत, पण प्रचंड कुटुंबातील सर्व माझ्या भावंडांचा व्यक्तींचा माझ्यावर विश्वास आणि मी अगदी 10-15 वर्षामध्येच घराचं कुटुंब प्रमुख झालो घरातला.
आणि अशा पद्धतीने माझे आई वडील, चुलते चुलती हे सगळे अज्ञानी, तरी मला त्यांनी शिकवलं, माझ्या मोठ्या भावाला शिकवलं. आणि त्यांच्या मदतीच्या जोरावर त्यांनी पाठीवर जी अज्ञानी असून सुद्धा त्यांनी थाप टाकली आणि आम्हाला घडवलं. इथपर्यंत हा आमचा प्रवास आहे. चुलत भाऊ ही सगळे आम्ही एकत्र आहेत. बरोबर. एक म्हणजे एकत्र कुटुंबामध्ये तुम्ही राहताय, हो हो असं तुम्हाला सांगायचं. तुम्ही गावचे सरपंच राहिलाय. हो. या सरपंचच्या काळात जसं तुम्ही म्हटलं की दुष्काळ होता, दुष्काळाच्या मध्ये तुम्हाला संधी मिळाली, तुम्ही काम केलं, हो हो. लोकांच्या भल्यासाठी जातात. आणि मग हे सरपंचच्या कारकिर्दीची तुम्ही त्या जे काही वर्ष तुम्ही सरपंच पदावर राहिला त्याचा अनुभव कशा पद्धतीचा होता? तसा सरपंच व्हायच्या अगोदर मी समाजामध्ये काम करतच होतो. लोकांची सुखदुःख म्हणजे सुखापेक्षा दुःखामध्ये मी सहभागी व्हायचो. जिथं जिथं लोकांना अडचण येईल तिथं मी मदतीला धावून जायचो. आणि त्या जोरावरतीच मला जे सरपंच पद आहे ते मला वाटलं सुद्धा नव्हतं मी सरपंच होईल गावचा. साहजिकच लोकांनी ते माझ्याकडे काय बघितलं काय माहित नाही, पण लोकांनी मला सहज सरपंच करून हे पद भाल करून टाकलं आणि मी सरपंच झालो. सरपंच पदावर मी सांगितलं की मी दुष्काळामध्ये भरपूर कामं केली. रोजगार हमीची योजना आमच्या गावामध्ये अतिशय सुंदर राबवली गेली. मला वाटतं आमचं गाव वसुलीच्या बाबतीमध्ये विचार केला तर ग्रामपंचायतचं वसूल शक्यतो कोण घरपट्टी पाणीपट्टी भरत नाही, पण त्या काळामध्ये सलग 2 वर्ष आमचं गाव 100% वसूल झालेलं होतं. गावामध्ये झाडं लावणं असेल, पर्यावरण ग्राम समृद्ध योजनेचा जिल्ह्याचा माझ्या गावाला पुरस्कार मिळालेला होता. त्याचबरोबर गावामध्ये रोजगार हमी योजना चांगल्या पद्धतीने राबवली म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अख्खं मंत्रिमंडळ यांच्या व्यासपीठावर मला चांगलं रोजगार हमी योजना चांगली गावामध्ये राबवली म्हणून पुरस्कार दिलेला होता. आणि त्याच व्यासपीठावर मला मुख्यमंत्र्यांच्या समोर 5 मिनिटं बोलण्याची संधी दिलेली होती. त्यामुळं हा खरंच प्रवास हे लोकांच्यामुळे सगळं घडलं. बरोबर. आता या भागामध्ये गोपीचंद पडळकर यांच्यासारखे एक उमद नेतृत्व आहे, म्हणजे अगदी संघर्षातून मोठं झालेलं, आंदोलनातून मोठं झालेलं. पण त्याच्या अगोदर अमरसिंह बापू देशमुख असतील, राजेंद्र अण्णा देशमुख असतील, जे माझे आमदार या भागामध्ये राहिले, आणि इतर जे नेतृत्व आहेत, म्हणजे आता तुमचे होबाले साहेब सुद्धा तालुका अध्यक्ष पदावरती चांगल्या पद्धतीचं काम करतात. या सगळ्यांचा आदर्श आज तुम्ही पंचायत समितीला निवडणुकीला सामोरं जात असताना असेल किंवा तुमच्या गावामध्ये नेतृत्व करताना असेल, या सगळ्या लोकांचं सहकार्य तुम्हाला कशा पद्धतीचं लाभतं आणि या सगळ्यांचा आदर्श घेऊन तुम्ही कशा पद्धतीची वाटचाल पुढे अपेक्षित करताय? खरं तर गोपीचंद पडळकर साहेब आणि माझे अगदी 15, 16, 17 वर्षापासूनचे संबंध आहेत. आणि खरं गोपीचंद पडळकरच माझ्यासाठी आदर्श आहेत. त्यांच्या कामाची पद्धत, त्यांचं बोलणं किंवा ते टीका करतात अशी टीका त्यांच्यावर होते, पण त्याच्या टीकेला अजून कोणी उत्तर दिलेलं नाही. आणि या आमच्या दुष्काळी भागामध्ये अतिशय पोटतिडकीनं आमदार गोपीचंद पडळकर साहेब सभागृहामध्ये प्रश्न मांडतात आणि खरं ते आम्हाला भावतं. आणि त्यातूनच आमच्याकडे माझ्यामध्ये किंवा आमच्या सर्वच कार्यकर्त्यामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होते आणि त्या ऊर्जेतून आम्हाला काम करण्याचं बळ या ठिकाणी मिळतं. मोठे साहेब, आता पंचायत समितीला समोर जात असताना काय विजन घेऊन तुम्ही समोर जाताय? गावासाठी तुम्ही भरपूर केलं. आता पंचायत समितीमध्ये 9 गावांचं तुम्हाला खरं तर नेतृत्व करायचं आहे. गाव आणि 9 गावं याच्यामध्ये बराच फरक आहे. मग आता सरपंचांच्या ज्या कक्षा होत्या त्या आता कुठेतरी रुंदावत आहेत पंचायत समिती सदस्य. अगदी बरोबर आहे. ह्या 9 गावापैकी 6 गावामध्ये टेंबू योजनेचं पाणी आलेलं आहे. पण अजूनही माझ्या या पंचायत समिती गणातील 3 गावं अशी आहेत की तिथं टेंबूचं पाणी पोहोचलेलं नाही आणि त्यामुळे आता ती मंजूर झालेली आहे योजना. आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब आणि बापूसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी ही योजना आता जी काम सुरू आहे ती व्यवस्थितपणे ह्या 3 गावामध्ये सगळं क्षेत्र कसे भिजेल टेंबूच्या पाण्यानं ही त्यांच्या माध्यमातून माझा त्या ठिकाणी प्रयत्न असेल. आणि त्याचबरोबर मुळात तुम्ही मला प्रश्न विचारला की काय, तर कृषी, शिक्षण आणि आरोग्य या त्रिसूत्रीवर मी काम करणार आहे. कारण मुळातच हा सगळा खडकाळ डोंगराळ भाग आहे आणि इथं ऊसाचं पीक येत नाही, प्रचंड पाणी लागतं आणि आम्हाला डाळिंब हे वरदान ठरलेलं आहे. आणि त्यामुळं डाळिंबाच्या माध्यमातून आजही आमच्या भागातलं डाळिंब जगातल्या प्रमुख देशांच्या बाजारपेठेमध्ये जातं आणि भविष्यामध्ये या
डाळिंबावर काय करता येते का आपल्याला? डाळिंबाचा एखादा मोठा प्रक्रिया करणारा प्रोजेक्ट आपल्या भागामध्ये आणता येतोय का? बरं. हे प्रथम आमचं काम असणार आहे आणि त्यातून रोजगार निर्मिती असेल. आणि विशेष म्हणजे आता जगामध्ये आपण बघतोय की सगळं केमिकल आलेलं आहे, सगळं बदललेलं आहे, फळं विषारी आलेले आहे, की विषमुक्त शेती बरोबर. हा एक माझा प्रयोग असणार आहे. सेंद्रिय पद्धतीनं कसं करता येतील, जास्तीत जास्त लोकांना विषमुक्त फळं असतील, भाजीपाला असेल किंवा धान्य असेल, शेतीतलं सगळं उत्पादनं विषमुक्त कशी निर्माण करता येतील हा माझा प्रयत्न असणार आहे. दुसरं, शिक्षणाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर आज बघतोय आपण ग्रामीण भागातल्या मराठी शाळांची काय अवस्था आहे. बरोबर. मराठी शाळा बंद होत चाललेल्या आहेत. तर या ठिकाणी मराठी शाळा वाचल्या पाहिजेत आणि गोरगरिबांची मुलं मराठी शाळेमध्ये शिकता आलं पाहिजे. कारण आता खाजगी शाळा मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेल्या आहेत, गरीब विद्यार्थ्यांना तिथे शिकता येत नाही. आणि त्यामुळे ह्या ग्रामीण भागातली मराठी शाळा त्या आदर्श कसे बनवता येतील हेही माझं काम असणार आहे. आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये ज्या काही आता शासनाच्या योजना आहेतच, त्या योजना सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत कशा पोहोचतील हाही माझा प्रयत्न असणार आहे. आणि खऱ्या अर्थाने ह्या त्रिसूत्रीवरच मी काम करणार आहे. सुरुवातीला सांगायला पाहिजे होतं, मी ज्या गणातून उभा आहे त्या गणाचं नाव आहे माडगुळे. आणि माडगुळे गाव जे महाकवी गदिम आहे, त्या गदिमानी जी मराठी भाषा 7 समुद्रापार पोहोचवली, त्या गदिमासारखं या ठिकाणी माझ्या गणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून हा माझा गण जिल्ह्यामध्ये कसा आदर्श ठरेल हे मी बघणार आहे. कारण मुळातच रामराज्याचा ध्यास घेतलेल्या किंवा रामराज्याच्या निर्मितीचा ध्यास घेतलेला जी भारतीय जनता पार्टी आहे, त्या भारतीय जनता पार्टीनं मला या ठिकाणी ही उमेदवारी दिलेली आहे. आणि या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, ऊर्जावान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ज्या वेगवेगळ्या योजना गरिबांसाठी आणलेल्या आहेत, त्या योजनांच्या माध्यमातून ह्या सगळ्या योजना मी गावामध्ये या मतदारसंघामध्ये माझ्या राबवेल आणि हा मतदारसंघ कसा आदर्श करता येईल हा माझा प्रयत्न असणार आहे. मग खरं तर तुम्हाला आता विचारलं की तुम्ही आवाहन करू शकताय, तुमचं विजन, तुमचं मत खरं तर तुमच्या भागापेक्षा अतिशय चांगलं आहे, तुमचं वक्तृत्व सुद्धा खूप चांगलं आहे. आणि मग अशा वेळेला निवडून देण्याकरता एवढं चांगलं नेतृत्व, सरपंच पदावर असताना इतके पुरस्कार प्राप्त आहात तुम्ही, इतके चांगली कामं केलीत, मग आता भविष्य काळामध्ये पंचायत समितीला निवडून देण्याकरता लोकांना तुम्ही कशा पद्धतीचं आवाहन कराल? मी जनतेला आव्हान करतो की या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, या महाराष्ट्राचे कर्तृत्ववान ऊर्जावान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या राज्याचे नेते आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब, आदरणीय बापूसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मी निवडणूक लढवतोय. आणि या 5 वर्षामध्ये मी कृषी, शिक्षण, आरोग्य ह्या त्रिसूत्रीवर अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करेन. आणि जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मी प्रामाणिकपणे सोडवेन. आणि त्या जोरावर मला येत्या 5 तारखेला जी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहे, त्या निवडणुकीमध्ये भरघोस मताने जिल्हा परिषद गटातील आमच्या जिल्हा परिषदेचे उमेदवार दादासाहेब भोबाले, त्याचबरोबर मी स्वतः या करगणी जिल्हा परिषद गटातील माडगुळे गणामध्ये दादासाहेब मोठे उभा आहे. आणि त्याचबरोबर करगणी पंचायत समिती गणामध्ये संभाजीराव पाटील हेही उभे आहेत. आणि आम्ही तिघही सुशिक्षित आहोत आणि या तिघांनाही आम्हाला निवडून द्यावं आणि कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला विजयी करावं असं मी मायबाप जनतेला आवाहन करतो.